एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट परभणीच्या मानवतमध्ये मंदिराचा सभा मंडप कोसळल्याची माहिती। ढिगाऱ्याखाली अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळते। 8 ते 10 भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत। परभणीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। मानवतमध्ये मंदिराचा सभा मंडप होता, तो कोसळला आणि याच मध्ये ढिगाऱ्याखाली अनेक भाविक सध्या अडकलेले आहेत। जवळपास 8 ते 10 भाविक आहेत ते यामध्ये जखमी झालेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। नेमका कशा प्रकारे सभा मंडप कोसळला त्याची दृश्य आहेत। अनेक भाविक होते ते या ढिगाऱ्याखाली अद्यापही अडकलेले आहेत। जवळपास 8 ते 10 भाविक हे यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। परभणीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। मानवतमध्ये मंदिराचा सभा मंडप हा कोसळला आणि यामध्ये भाविक अडकलेले आहेत। परभणीमधली हे दृश्य आपण बघू शकतोय। मानवतमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। मंदिराचा सभा मंडप कोसळला त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। ढिगाऱ्याखाली जवळपास अनेक भाविक आहेत ते अडकल्याची माहिती आहे। 8 ते 10 भाविक हे यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची उपस्थिती होती आणि त्यामध्येच हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेमका मंडप कशामुळे कोसळलाय हे अद्याप समजू शकलेला नाही। मात्र ही दृश्य आपण थेट बघू शकतोय। परभणीमधून मानवतमध्ये मंदिराचा सभा मंडप कोसळलेला आहे। ढिगाऱ्याखाली अनेक भाविक हे अद्यापही अडकल्याची माहिती आहे। जवळपास 8 ते 10 भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। सभा मंडप नेमका कशामुळे कोसळला याची अद्याप माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। मात्र जी जखमींची संख्या आहे तीही वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 8 ते 10 भाविक हे यामध्ये जखमी झालेले आहेत आणि अद्यापही अनेक जे भाविक आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। आपण बघतोय मंदिराच्या परिसराचा ही थेट दृश्य आहे। नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर येते, महत्त्वाची अपडेट की जवळपास 30 ते 40 भाविक आहेत ते या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। सभा मंडप कोसळला त्यामुळे ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। 8 ते 10 भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत। मात्र 30 ते 40 ही संख्या खूप मोठी आहे। 30 ते 40 भाविक अद्यापही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्राप्त होते। परभणीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। परभणीच्या मानवतमध्ये ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। मंदिराचा सभा मंडप कोसळला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। जवळपास 30 ते 40 भाविक आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। आपण दृश्य बघू शकतोय। मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते या मंदिरामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यामधल्या 30 ते 40 जणांचा यामध्ये सहभाग आहे जे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि 8 ते 10 भाविक आहेत ते यामध्ये जखमी झालेले आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकी कशा प्रकारे दुर्घटना घडलेली आहे ती आपण दृश्य बघू शकतोय। सभा मंडप हा थेट कोसळला आणि त्यामध्ये अनेक भाविक हे ढिगाऱ्याखाली गाडले गेले। अनेक जे तिकडचे भाविक आहेत ते जे ढिगाऱ्याखाली अडकलेले नागरिक आहेत, भाविक आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत। तीही दृश्य आपण बघू शकतोय। नेमका हा सभा मंडप कशामुळे कोसळला याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। मात्र या मंदिराच्या परिसरामध्ये आपण ही दृश्य बघू शकतोय। सभा मंडप कोसळलेला आहे। अनेक जण यामध्ये या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। 30 ते 40 जण अडकल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि 8 ते 10 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। जखमींची संख्या सुद्धा वाढू शकते। परभणीमध्ये हा प्रकार घडलाय। मानवतमध्ये मंदिराचा सभा मंडप हा थेट कोसळला। नेमकं कशामुळे ही दुर्घटना घडली याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र अनेक भाविक आहेत ते यामध्ये अडकलेले आहेत। 30 ते 40 भाविक यामध्ये या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जाते। जे भाविक आहेत तेही आपल्याला दिसत आहेत। अनेक जण खरं तर जे ढिगाऱ्याखाली दबलेले भाविक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। 8 ते 10 भाविक यामध्ये जखमी आहेत। ही जी संख्या आहे जखमींची ती सुद्धा वाढू शकते। 30 ते 40 भाविक या ढिगाऱ्याखाली अद्याप आपल्या माहिती मिळाली त्याप्रमाणे ढिगाऱ्याखाली दबले गेलेले आहेत। परभणीमधल्या मानवतमध्ये हा सगळा प्रकार घडला। मंदिराचा सभा मंडप थेट कोसळला आणि त्यामध्ये हे जे भाविक होते ते ढिगाऱ्याखाली दबले गेलेले आहेत।
सभामंडप कोसळला, तिथली नेमकी परिस्थिती काय आहे ती आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून. नेमकं काय सुरू होतं किंवा कशामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे याची अद्याप माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये. मात्र संख्या खूप मोठी आहे, 30 ते 40 भाविक या ढिगाऱ्याखाली दबल्याची आता भीती व्यक्त केली जाते. हा छोटा स्लॅब आहे मंदिराचं जे आहे का ॲम्ब्युलन्स बोलवा. हा छोटा स्लॅब आहे मंदिराचं जे आहे का चला बरं. तर स्थानिक आमदार राजेश विटेकर आपल्यासोबत आहेत. राजेशजी, आपण ही दृश्य बघतोय, हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळलाय, जवळपास 30 ते 40 भाविक यामध्ये दबल्याची भीती व्यक्त केली जाते. हॅलो, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत राजेशजी? हा येतोय येतोय येतोय. तुम्ही याची दखल घेतली आहे का? जवळपास 30 ते 40 भाविक आहेत ते दबलेत आतमध्ये. मी स्वतः या ठिकाणी आहे. आतापर्यंत 22-23 लोकांना आपण रेस्क्यूनं बाहेर काढलेले आहे. स्थानिक भाविक आणि स्थानिक गावकरी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहेत. परंतु ज्या काही शिळा आहेत, जे काही दगड आहे ते फार हेवी आहे, ते उचलत नाहीये. क्रेनच्या सहाय्याने, जेसीबीच्या सहाय्याने ते उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. 22 लोक आतापर्यंत बाहेर काढलेले आहेत. आणखी एक 5 ते 7 लोकांमध्ये दबल्याची शंका आहे. एक 15-20 मिनिटांमध्ये सर्व त्या ठिकाणी क्लिअर होईल. हो, विटेकरजी, नेमकं कशामुळे हे घडलं? इथं मंदिराचं बांधकाम चालू आहे. जागृत देवस्थान आहे. बघा, 50,000 भाविक दर शनिवारी, 25 ते 50,000 भाविक दर शनिवारी या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथलं बांधकाम चालू आहे. कळसाचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु त्याच्या समोर एक सभा मंडप बांधकाम म्हणजे पूर्णत्वास झालेलं होतं. परंतु नेमकं आता कशामुळे ते पडलं, काय झालं, अद्यापही काही कळायला मार्ग नाहीये. हे पूर्ण रेस्क्यू झाल्याच्या नंतर मात्र निश्चित हे समजेल कसं काय पडलं, काय प्रॉब्लेम आला, काय अडचण आली, ते आता थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी समजेल. एक 6-7 लोक जर बाहेर काढले तर इथलं पूर्ण लोक शांत होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जे प्रत्यक्षदर्शी जे होते या ठिकाणी त्यांच्याकडनं माहिती घेण्यात येईल की कशा पद्धतीने हे झालेलं आहे. हो, विटेकरजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सध्या त्या ठिकाणी आहात. नेमकी सध्याची तिथली परिस्थिती काय? मी सांगतोय आता जवळपास 8 ते 10 क्रेन, 8 ते 10 जेसीबी, 2-3 क्रेन त्या ठिकाणी काम करत आहेत. दगडाचं हेवी दगड आहे, तो उचलायला वेळ लागतं म्हणून क्रेनच्या सहाय्यानं त्या ठिकाणी उचलत आहेत. जवळपास 22-23 लोक आतापर्यंत बाहेर काढलेले आहेत. त्यांना डॉक्टर सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलेलं आहे. आता हे 5-6 लोक जे दबलेले आहेत ते बाहेर काढल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला समजून येईल की घटना कशामुळे घडलेली आहे, नेमकं हे पूर्ण मंडप कशामुळे पडलेलं आहे हे आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये समजेल. बरं, बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे, कशा प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत? स्थानिक इथले जे काही सर्व भाविक आहेत, स्थानिक आलेली गावकरी मंडळी आहे, परिसरातून आलेली लोक आहेत, ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य होत आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात इथे आहे. सरकारी दवाखान्यातील आमचे सर्व सिव्हिल हॉस्पिटलची डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहे आणि सर्व लोक या ठिकाणी मदत करत आहेत. विटेकरजी, खरं तर कशामुळे घडलं? मोठ्या संख्येने खरं तर भाविक यामध्ये दिसत आहेत. हा सभा मंडप बांधताना काळजी घेणं गरजेचं होतं. निश्चित काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली होती, पण आता काय झालेले नेमकं त्या
हेवी असेल, दगड हेवी होता, काय झालेलं आहे आता मी तुम्हाला म्हणजे आता नाही सांगू शकणार, पण एक अर्ध्या तासापर्यंत मी तुम्हाला सर्व अपडेट देईन नेमकं काय झालेलं आहे. बरं, विटेकरजी किती जण जखमी आहेत? आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 8 ते 10 भाविक जखमी असल्याचं समजतंय. किती जण जखमी आहेत सध्या? 22 लोक दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत. एक 6-7 लोक अद्यापही त्या दगडाखाली दबल्याचं ते पाहायला म्हणजे आता समजून येईल आपल्याला. बरं, नक्कीच. विटेकरजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय स्थानिक तिकडचे आमदार राजेश विटेकर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. ते सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. सध्या शर्थीने बचावकार्य या ठिकाणी सुरू केलेला आहे. जवळपास 22 जणांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे. 22 भाविकांना यामधून या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेलं असल्याचं आमदार राजेश विटेकर यांनी आपल्या नुकतंच आपल्याशी बोलताना म्हटलेलं आहे. नेमका मंडप कशामुळे कोसळला हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. जवळपास अनेक जे भाविक आहेत ते यामध्ये जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. परभणीच्या मानवतमध्ये हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. बचावकार्य या ठिकाणी सुरू आहे. जवळपास अनेक जे भाविक आहेत ते अद्याप या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. आज शनिवार होता. शनिवारच्या दिवशी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक हे या ठिकाणी पोहोचलेले होते. त्या दरम्यानच हा सगळा प्रकार घडला. सभा मंडप कोसळला.